जालना शहर महानगरपालिका स्वच्छता विभाग प्रस्तुत नव्या पर्वाची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नमस्कार, मी साहिल पाटील आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत कालिका टीम आणि द केक पॉइंट. एखाद्या व्यक्तीचं यशस्वी होणं हे ते यशस्वी झाल्यानंतर जगाला कळत असतं, मात्र त्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो आणि या संघर्षात वेगवेगळे अनुभव आलेले असतात. जालना शहरातील एका छोट्याशा महाविद्यालयातील शिपाई पदाची नोकरी ते एका मोठ्या शिक्षण संकुलाचे मालक, एका शैक्षणिक संस्थेचे कर्ते धरता आणि अनेक महाविद्यालय ज्यांच्या शैक्षणिक संकुलात चालतात अशा शिलाताईंची आज ओळख आपण जालना जिल्ह्याला, मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला करून देणार आहोत. तर आजच्या या विशेष कार्यक्रमात आपल्याकडे नवदुर्गा म्हणून उपस्थित राहिलेले आहेत शिलाताई ढाकणे. ताई, तुमचं MCN न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. ताई, शिलाताई ढाकणे हे नाव खरं तर मी तुमच्या राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तुमच्याकडे 3 वर्ष मी शिकलो, BAची डिग्री घेतली. तेव्हा आम्हाला तुम्ही एका प्रिन्सिपल मॅडमच्या कॅबिन समोर सतत बसलेल्या दिसायच्या. मात्र त्यानंतर गेल्या काही वर्षात तुमचा जो प्रवास पाहतोय आम्ही तो खूप चांगला आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य घडलं होतं त्यामागं जिजाऊंची प्रेरणा होती. अगदी तसंच तुमच्या बाबतीत म्हणावं लागेल, कारण डॉक्टर संदीप ढाकणे हे आज तहसीलदार आहेत. मात्र त्यांना तहसीलदार होण्यासाठी प्रेरित करणाऱ्या त्यांच्या जिजाऊ म्हणून तुम्हीच त्यांच्या पाठीशी होत्या. मुलाखतीच्या सुरुवातीला ताई, तुमच्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल की आपण राष्ट्रमाता इंदिरा गांधी कॉलेजमध्ये शिपाई पदाची नोकरी केली. एकूण नोकरी किती वर्ष केली आणि तो काळ कसा होता? प्रथमतः साहिल, तुमचं मी प्रथम स्वागत करते आणि पूर्ण तुमच्या टीमचं पण. राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयामध्ये नोकरी करण्याचं कारण थोडं नंतर सांगते. सुरुवातीला माझं म्हणजे जो काळ होता तो सांगते. माझं माहेर बीड जिल्ह्यामध्ये 3 तरुणी आहे. फार रिच कुटुंबात वाढलेली व्यक्ती आहे मी. त्याच्यानंतर माझं लग्न जालना जिल्ह्यात तालुक्यात वझरगावी डॉक्टर ढाकणे यांच्याशी झालं 1980 साली. आणि 81ला मला पहिल्यांदा कन्यारत्न झालं मनीषा ढाकणे आणि 1982ला संदीप ढाकणे झाले. आणि त्याच्यानंतर 1993ला माझे मिस्टर एक्सपायर झाले. एवढ्या मोठ्या कुटुंबातली स्त्री आणि नंतर माझ्यावर एवढा मोठा म्हणजे आभाळ कोसळलं की मी कधीच कुठलंही काही काम केलेलं नव्हतं. वडिलाकडं पण नोकर चाकर कामाला होते, इकडे डॉक्टरकडे आले. त्यांनी चांगल्या आनंदामध्ये मला चांगल्या गोष्टी सगळ्या मिळत होत्या. मला मुलंही माझे खूप गोंडस होते, संदीप आणि माझी मनीषा. विशेष म्हणजे आम्ही धोतरजोडा आष्टीमध्ये हॉस्पिटल टाकलेलं होतं. पण डॉक्टर साहेब गेल्यानंतर 1993ला डॉक्टर साहेब गेले. त्याच्यानंतर मी आता काय करावं हे मी स्वतःच ठरवलं. माझी बंधूची इच्छा नव्हती की मी नोकरी करावी म्हणून, पण माझ्या वहिनी म्हटलं काय हरकत नाही ताई, कुठं जागा असते तर बघा. तर डॉक्टर नारायणराव मुंडेगेवरायचे माझे आमदार, त्यांच्या कॉलेजवर एक शिपायाची जागा होती. मी ज्यावेळेस त्यांच्याकडे नोकरी मागायला गेले त्यावेळेस त्यांना थोडंसं वाईटही वाटलं माझ्याबद्दल, कारण त्यांच्या बंधूंनी साईनाथ डॉक्टर आणि माझे सुभाषराव ढाकणे डॉक्टर केशर काकूच्या कॉलेजला डॉक्टर झालेले होते. म्हणजे तिथंच त्यांनी प्रॅक्टिस केली होती. त्याच्यानंतर मग त्यांनी मला इकडं वझरगावी त्यांनी सोयी पण आणलं होतं. त्याच्यानंतर मग नोकरीचं त्यांना वाटलं आता आपण खूप मोठं नुकसान केलं हिचं. मग साईनाथ काकांनी पण फार मला मदत केली. आणि मुंडे साहेब म्हटले काय हरकत नाही ताई, पण आपल्याकडं ग्रँड नाही आहे कॉलेजला. तर मी म्हटलं आज ना उद्या येईल साहेब, काय हरकत नाही. मग सुरुवातीला साहेब फक्त मला 200 रुपये पेमेंट होतं 6 वर्ष, महिन्याला 200 रुपये. नॉन ग्रँड सॅलरी होती. प्राध्यापकाला 400 आणि आम्हाला 200. पण इतके कष्ट करावं लागत होते. उतारगल्ली कादराबादमध्ये रूम केली होती. उतारगल्ली कादराबाद ते राष्ट्रमाता शनी मंदिर पायी जावं लागायचं. 12 वर्ष कमीत कमी. 6 वर्ष तर फारच त्रास काढला. 1 रुपयाच तिकीट होतं म्हणजे रिक्षाचं त्यावेळेला. पण ते 1 रुपया पण म्हणजे आर्थिक बजेटाचा खूपच त्रास झाला मला. नंतर मग थोडंसं त्रास सहन करून मी खूप तरुण होते. डॉक्टर साहेब वारले त्यावेळेला. मग सासूबाईला माझ्या खूप त्रास झाला. मला नेऊन सोडायच्या कॉलेजमध्ये.
सकाळी संदीप 7ला शाळेत जायचा. संदीप मनीषा CTMKला ॲडमिशन घेतले. डॉक्टर पुढच्या वर्षी जायचे, पण ह्या वर्षी CTMKला पोरांचे ॲडमिशन घेतले होते. मग मी जायते म्हणायचे, पण नाही म्हणायच्या, शिला मी येते सोडायला. येताना पोरं यायची वेळ माझी वेळ होती. तर मग त्यावेळेला आमच्या कॉलेजला आयडेंटिटी कार्ड नव्हतं. तर मी दुर्गा नावाचीच नाही, तर पूर्ण भारतातल्या महिला दुर्गाच आहेत. छोट्या कुटुंबातल्या पण मोठ्या कुटुंबातल्या पण फार म्हणजे महिला इतकी हुशार असती. पुरुष असतोच, पण आर्थिक बजेटाचं महिलांना जेवढं नियोजन जमतं तेवढं पुरुषांना जमत नाही. तर मी म्हणायची एवढं छोटं कॉलेज आहे आपलं. मग मी ते रोज शिक्के मारायचे ना, तर ते शिक्का माझ्या हातावर मारून घ्यायची. कारण डॉक्टर साहेब गेल्यानंतर मला चक्कर यायची की काय वाटायचं, कसं होतं, म्हणजे कसं झालं, मला काही झालं तर लोकांना ओळखू यावं असं. नाही, ही बॉडी एवढ्या मोठ्या घरची मी व्यक्ती, ही बॉडी नगरपालिकेकडे जाईल माझी, आणि माझ्या घरच्या लोकांना काय कळेल. त्यावेळेला फोन नव्हते, लँडलाईन फोन होते, पण माझ्याकडे तो पण उपलब्ध नव्हता. भीती का होती? भीती म्हणजे तरुण आहे, आणि माझ्या सासूबाईला वाटू नये की शिला गेली कुठं, आणि माझ्या बॉडीचं काही असं म्हणजे कुठेही जाऊ नये ती, म्हणून मग मी शिक्का मारून यायची. ज्या वेळेला पेपरला दुनियादारी पेपर होता सुरुवातीला खरात साहेबांचा, त्या पेपरला जाहिरात आली महिला पुस्तक विकण्यासाठी पाहिजे. तर मग छोटी मनोहर जोशीची टपरी होती, तुम्हाला माहीत असेल, चमनला होती छोटीशी टपरी. मग तिथं 10-15 बाई इंटरव्ह्यूला आल्या. तर मग मी असं डोक्यावर पदर वगैरे घेत होते ना, असं पहिल्यापासून असं डोक्यावर पदर आहे माझ्या. तर मग मला म्हणे, तुम्ही मारवाडी आहेत का? मी म्हणलं नाही, मारवाडी नाही, मी वंजारी आहे. वंजारी कोणती जात? म्हणलं गोपीनाथ मुंडेची जात आहे. असं का म्हणे? मग मला म्हणे, तुमचा परिचय? म्हणलं परिचय, मी राष्ट्रमाताला ड्युटी करते, पण हे शिक्का आहे म्हणलं. ते म्हणे, शिक्का कोण मारता? म्हटलं मला थोडंसं माझे मिस्टर गेले तर मला भीती वाटते, पडले कुठं काही राहिलं तर मला नगरपालिकेत नेऊन टाकतील, म्हणून मी शिक्का मारते की मला राष्ट्रमाताला बॉडी गेली पाहिजे माझी. सगळे ओळखतात मला, काय हरकत नाही म्हणले ताई, मी देतो. मग 16 बाया आल्या होत्या, त्यात त्यांनी मला घेतलं. सलग मी 6 वर्ष पुस्तकं विकली. 6 वर्ष पुस्तकं विकायला. भाग्यनगर, वृंदावन कॉलनी, सराफनगर, घरोघरी. सकाळी आमच्या माहेरी महिलांबरोबर पुरुषांबरोबर महिला जेवत नव्हत्या, अशी घोषा पद्धत होती. तर आमच्याकडं जेवायला म्हणजे महिला नंतर जेवायच्या, अगोदर पुरुष जेवायचे, नंतर महिलांनी जेवायचं. मग मला त्या सगळे पुरुष होते, मी एकटीच महिला होते शिपाई म्हणून. मग म्हणायच्या माणसाबरोबर कसं जेव्हा आपण, ओळख झाली होती सगळ्याची, पाहुणे पण होते काही त्याच्यातले, सगळे माझे सहकारी म्हणजे बंधूच होते. मी काही त्यांच्याबरोबर जेवायचे नाही. मग ते 1ला 2ला जेवायला बसले, 2 ते 3 आमचा लंच टाईम होता. म्हणजे 2 ते 3 45, 2:45च, 45 मिनिटामध्ये कमीत कमी 50 घरी जायची मी, पायी पुस्तक विकायचे जाऊन. मग 100 रुपयाची पुस्तक विकले की मला 10 रुपये मिळायचे. म्हणजे आज बी परिस्थिती आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे कॉलेजच्या. मग 2:45लाच यायची माझे मी वापस, म्हणजे 3:45, 2:45पर्यंतच आले की मग माझे बंधू 1 वेळेस निवडून आले, सभापती झाले ते, आणि म्हणले पहिलं ताईचं दर्शन घ्यायला जाऊ आपण. मग राष्ट्रमाताला आले. तर मी मॅगझिन घेऊन गेलेली होते. तर मग गुले मामाला विचारलं, ताई कुठं गेल्या? ताई पुस्तक विकायला गेल्या. तर माझ्या बंधूला काही कळालंच नाही, पुस्तक विकायला गेल्या म्हणजे काय करायला गेल्या. आणि माझे बंधू खूप रिच आहेत, खूप कडक आहेत, त्यांना आवडत नाही असं. मग मी आले तर अशी बॅग होती माझ्याजवळ, तिथं गट्टे पडलेले आहेत माझ्या. 6 वर्ष पुस्तक घेऊन असं धरली मी. काय म्हणते त्याच्यात? काय नाही म्हटलं, गणवणीची पुस्तक आहेत. नाही म्हणे, खरं सांग म्हणे ताई. असं सांगितलं ना, थोडंसं दुपारच्या वेळेस पुस्तक विकते. कशाची पुस्तक आहेत म्हणे? म्हणलं MPC UPCचे आहेत, आणि स्पर्धा परीक्षेसाठी, त्याला मराठीमध्ये सांगितलं, आणि लोकप्रभा, लोकमत, पुन्हा सहेली, जत्रा, आणि पुन्हा चांदोबा छोट्या मुलांसाठी. म्हणे ताई मी एवढे पैसे तर लोकांना वाटतो म्हणे, म्हणजे कामावाल्या. मग त्याला थोडंसं वाईट वाटलं. आजपासून विकायची नाही म्हणे. म्हणलं नाही तसं काही नाही, असं काही म्हणू नको म्हणलं. नाना काय हरकत नाही करायला, माझ्याहून खूप लहान येतो, पण पैशानं मोठा असल्यामुळं त्याला नाना म्हणत होते मी. डॉक्टर वारल्यावर म्हणत होते, आधी नाही. मला म्हणे कॉलेजमध्ये गेले, मामाला तुम्ही खोटं बोललात म्हणे, ताई ते पुस्तकं विकत नाही म्हणे. नाही म्हणे ताई, पुस्तक रोज विकतात म्हणे. त्याच्यानंतर मग माझा काळ थोडासा, म्हणजे माझ्या बंधूंनी मला खूप सहकार्य केलं. म्हणजे आर्थिक बजेटाचं सगळं त्यांनी सहकार्य केलं. आणि माझी मनीषा 7वीला गेली, माझ्या बंधूंनी तिचं जमवलं, आणि 8वीला लग्न केलं.
कारण खूप सुंदर होते माझे लेकर दोन्ही पण दिसायला. संदीप पण फार सुंदर होता लहानपणापासून. 8वीत असताना लग्न. 8वीत असतानाच केलं लग्न. पुढे त्या शिक्षिका पण झाल्या. तिला मी शिकवलं 9वी 10वी CTM केलं शिकवलं. दोन्ही मुलं माझे इतके छानपैकी शिकले. पण ट्युशन कुठलीही केली नाही त्यांना. मी संध्याकाळी म्हणजे आले का घरी मी त्यांचा अभ्यास घ्यायची. रात्री 11 वाजले असतील, कधी 12 वाजले असतील, कधी कधी तर म्हणजे किती थकलेली असले तरी 11 वाजेपर्यंत पोरांचा अभ्यास घ्यायची. ट्युशनला म्हणजे आर्थिक बजेट नसल्यामुळं मला ट्युशन घेताच आली नाही, पोरांची देताच नाही आली. तुम्ही आताच बोलताना इमोशनल झालात. मुळात घरून माहेरकडून तुम्ही गर्भश्रीमंत होतात, इकडचंही खूप चांगलं होतं. असं असताना त्या काळात 30-40 वर्षापूर्वीचा काळ असेल तो, त्या काळात नोकरी करावी असं का म्हणत आलं नेमकं? का तुम्ही घरी शेती बघूनही राहिल्या असत्या समजा, त्या शेतीकडे बघून नोकरी करायची, शहरात यायचं, हे का असं का? पहिली गोष्ट अशी होती की मुलाला माझ्या CTM केला टाकले होतं माझे गणुमलीला. आणि आपण खेड्यामध्ये राहून इतक्या गोंडस मुलांचं नुकसान करणार आहोत हे माझ्या लक्षात आलं. आणि आता एक तर माझा आधार खचलेला आहे, पूर्ण माझा आधार पंख तुटलेला होता माझा. पण मला जेवढी भरारी घेता येईल तेवढं मी ध्येय आणि माझं यम पकडलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. नाहीतरी समजा अशा भरपूर महिला आहेत माझ्यासारख्या की काहीतरी करू शकतात. मी म्हटलं आपण पाहू कुठं जर काही मिळालं तर. मग डॉक्टरचे एक मित्र होते, बँकेत मॅनेजर होते आष्टीला, त्यांच्याकडं जाऊन रूम बघितली. ते म्हणले आहे वहिनी पण पत्र्याची रूम आहे, त्याला सगळे छिद्र वगैरे आहेत आणि गळती म्हणले खूप. म्हटलं पावसाळ्यातच गळती, 8 महिने ती चांगली राहते ना, काय हरकत नाही म्हटलं. मग 150 रुपये भाडं होतं पिठोरी, फक्त 150 रुपये भाडं होतं रूमला. तर 1800 रुपये भाडं होईपर्यंत त्या खोलीत राहिले मी. 12 वर्ष त्याच रूममध्ये राहिले. म्हणजे पावसाळ्यात मला सगळीकडे पातेली मांडावं लागायचं त्याच्यामध्ये. आजही आहे त्या खोल्या, छोटे छोटे छिद्र होते त्याला. आणि उन्हाळ्यामध्ये पूर्ण घाम यायचा पत्र्याला, हिवाळ्यामध्ये बी घाम यायचा त्या पत्राला. उन्हाळ्यात तर बसा वाटायचं नाही रूममध्ये, इतकी गरमी व्हायची. पण आम्ही घरी नसायचोच. संदीप मनीषा शाळेत जायचे, मी पण. मन माझ्या सासूबाई असायच्या घरी. माझ्या सासूबाईने माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेले, म्हणजे त्यांनी खूप आधार दिला मला. आणि दुसरी गोष्ट अशी, शहरात राहण्याचं कारण की मुलांना काहीतरी आपण देऊ शकतो. मग मी कुणाचाही विचार करत नव्हते. कुणी आलं की काय चपराशीची नोकरी करता का, म्हणजे असं बोलताना असं हिनावून बोलायचे मला. चपराशीची नोकरी करता, शिपाई म्हणता येतं, सेवक म्हणता येतं, म्हणताय, पण चपराशीची नोकरी करता का? मी म्हणायची हो काय हरकत नाही, गाडगे मला गावाचे गाव झाडले, मी तर एक कॉलेजच झाडते ना, काय फरक पडतो, घंटी वाजता का ताई? मी म्हणायची हो देवाच्या घंट्या वाजतो ना आपण, मी तर मुलांच्या क्लासच्या घंट्या वाजवते, त्याच्यात काय एवढं अवघड आहे, वाईट नाही वाटत का? मी त्याच्यात काय वाईट वाटायचं, आता माझ्यावर वेळ आली ना म्हणून वाजते घंटी मी. थोडासा मला सुरुवातीला साहिल एवढा त्रास झाला, म्हणजे मी तर खसून गेलेली होते, पण समोरचे मला जास्त खसवत होते. जे भेटायला आले ना ते सुद्धा म्हणायचे तुम्ही चपराशीची नोकरी करता वहिनी. म्हणजे आता समाजामध्ये कसे काही लोक असतात, मी तर प्रोत्साहन देते प्रत्येकाला. आज मी एवढी म्हणजे प्रबल स्त्री आहे आणि मला असं कुणाबद्दल पण, तर तुम्ही मला 3 वर्ष ओळखलेले, माझ्या कॉलेजचे विद्यार्थी आहात तुम्ही. 3 वर्ष होतो त्यानंतर आजही संपर्क. आणि माझे विद्यार्थी आजही मी बस स्टँडला भेटो, रेल्वे स्टेशनला भेटो, माझ्या म्हणजे चपला सगट पाया पडतात विद्यार्थी. मी स्वतः ज्या वेळेस मला ग्रँड आला साहेल, त्यावेळेस 15 मुलांचं मी ॲडमिशन माझ्यातर्फे केलं. 15 मुलं दरवर्षी. किती वर्ष? 25 वर्ष. कॉलेजचे सगळे त्याला साक्षीदार आहेत. 15 मुलांची फीस भरायची मीच, त्यांचे हॉल तिकीट मीच काढायचे, त्यांना फोन मीच करायचे, आणि ते बी ग्रामीण भागातले, स्लम एरियामधले, ज्याच्या पायात चप्पल नाही अशांना पैसे द्यायची मी. ज्यांना कपडे नाही त्यांना बाहेर नेऊन म्हणायचे बाळाचे कपडे घे, नाही ताई राहू द्या. मी म्हणायचे नाही, आपण ते दिवस काढलेले आणि आपली जरा परिस्थिती बरी आहे. मला सुरुवातीला ग्रँड आल्यानंतर फक्त 3000 पगार सुरू झाला आणि 6 वर्षाचं जे मिळालं त्याच्यामध्ये 30,000मध्ये प्लॉट घेतला. म्हणजे स्वतःचं घर असावं म्हणून छोटासा प्लॉट घेतला एक. आणि मला म्हणजे मी तर खसून गेलेली होते, पण समोरच्यांनी मला कधीच प्रोत्साहन दिलं नाही. तिडके मॅडम मात्र मला प्रोत्साहन द्यायच्या, नेहमी म्हणायच्या मला, प्राचार्य मॅडम माझ्या, ताई तुमच्याशी हितगुज केलं का माझं खूप पोट भरतं म्हणायच्या. म्हणायची नाही मॅडम तुम्ही फार म्हणजे सुपर क्लास वन आहात. आणि ह्या सगळ्या वेळेमध्ये मी सगळे जेवायला जायचे नाही 1 वाजता. नंतर पुस्तकं विकणं बंद केले मी ग्रँड आल्यानंतर. 6 वर्षच विकले मी पुस्तक. मग मी आंबेडकरचे पुस्तक, सावित्रीबाई, म्हणजे मला पुस्तक वाचण्याचा पहिल्यापासूनच नाद होता. मग मी आंबेडकरची पोटबिलं वाचायची,
सावित्रीबाईंनी किती त्रास सहन केला ते. दुसरी गोष्ट अशी, मी त्याच्यामध्ये ज्यावेळेस सावित्रीबाईचं शेण अंगावर टाकलेलं किंवा तिला त्रास दिलेला वाचलं ना, त्यावेळेस माझ्या कॉलेजला ग्रँड नव्हतं, शनी मंदिरला कॉलेज होतं. तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की ताईने असे कामं पण केले का. मी, घुलेमामा, संतोष आणि गोगडे तरी रात्रीचा नाईटला असायचा, तर आम्हाला आमच्याकडे पैसे नसायचे, तर मग कॉलेजला रंग द्यायचा. तर मी सावित्रीबाई नाही आहे, पण त्यांची सावली निश्चितच आहे. तर मी 2 साड्या बरोबर न्यायची, कारण माझ्या अंगावर ते चुन्याचे डाग पडतील आणि लोक म्हणतील ही चुना लावून कुठून आली. म्हणून मी 2 साड्या बरोबर न्यायची. गवळ्याची तर ठेवायची साडी, ते गवळी पण जिवंत आहेत अजून. आणि खराब साडी घालून माझे 6 रूम होत्या, त्याला माझा मी कलर द्यायचा. शिंदे सर पण आहेत अजून. रंग तुम्ही मारायचे, वेगळं मोबदला मिळायचा तुम्हाला? नाही मिळायचा, मोबदला वगैरे काही नव्हता. तुमचं कर्तव्य म्हणायचे, ते काम आहे ते. हो. तुम्ही ते कॉलेज कुठून बघितलं होतं, शनी मंदिरचा रोड, ते पाठीमाग दाल मिलीपर्यंत झाडावं लागायचं. एक वेळेस खराट्यानं झाडत असताना सुरुवातीला आमच्याकडं म्हणजे पहिले शूद्र लोक म्हणण्यापेक्षा एससीचे लोक पण काम करायचे सुरुवातीला, म्हणजे आमच्या लहानपणी. आता तो काम काळ राहिला नाही ना तो आता. पहिले तेच लोक शेण काढायचं, झाडून काढायचं आमच्या वडिलाकडं, पण नंतर तो काळ बदलला. मी 7वीला गेल्यावरच बदलला तो काळ. मी 7वीपर्यंत शिकले होते त्यावेळेस. संदीपने मला पुढं शिकवलं. 8वी 9वी शिकवलं संदीप भाऊने तुम्हाला? 11वीपर्यंत शिकवलं. 7वी 8वी 9वी 10वी 11वी पदोन्नती मिळून म्हणले साहेब ताईला शिकवा पुढं. मग 10वी नंतर मी स्टॉप केलं, म्हणलं आता बस. 10वी नंतर पुष्कळ झालं माझं शिक्षण. तर झाडत असताना एक प्राध्यापक आले, तर मला आठवलं की आपण किती मोठ्या घरातले होतो. गडीचा वाडा वडिलाकडं, 4-5 नोकर असायचे वडिलाकडं, कामाला बाया असायच्या, आणि आपल्याला झाडावं लागतंय खराट्यानं. तर समोरून एक प्राध्यापक आले, ते म्हणले मला रडायला आलंच. तर म्हणले ताई काऊन रडता? म्हणलं नाही सर, वाळूचा खडा गेला डोळ्यामध्ये, रडत नाही म्हणलं सर. आणि संध्याकाळी मी अक्षरशः उशी भिजली माझी, इतकी रडले मी की म्हणजे देवाने केवढा मोठा प्रसंग आणला माझ्यावर. पण तो काळ गेला आणि मनामध्ये एक घट्ट धरलं मी की आपण काहीतरी चांगलं करायचंय. मग संदीपला, मनीषाला खूप फटके द्यायची मी शिकण्यासाठी, की मला खूप त्रास होतोय, तुम्हाला झाला नाही पाहिजे, तुम्ही अभ्यास करा बरोबर. मग त्याच्याकडून पाठांतर नुसतं घेत नव्हते मी, रिव्हिजन पण घ्यायची. आधी वाचून घेतलं की पुन्हा रिव्हिजन घ्यायची. 1 तास वेळ द्यायची त्याला अभ्यासाला, पुन्हा रिव्हिजन घ्यायची. मग ती जेव्हा पाठ करील पूर्ण तेव्हाच त्याला झोपू द्यायची. मी म्हणायची नाही, हे पूर्ण पाठ झालं पाहिजे. 10वीला पण मनीषा, संदीप चांगल्या मार्काने पास झाले. विशेष म्हणजे माझ्या गणेशला थोडंसं इंग्लिश जमायचं नाही, तर तो म्हणे आई मला ट्युशन लाव इंग्लिशची. एक पंडित सर होते म्हणजे कालीकुर्तीमध्ये, मंत्री हॉस्पिटलच्या बाजूला. तर मग मी मनीषाला पाठवलं, म्हटलं मनीषा जाय विचार काय फीस आहे. तर ते म्हणले काय नाही, 20 रुपये महिना आहे. तर 20 रुपये म्हणजे जास्तच होते ते माझ्यासाठी. पगार किती होता तेव्हा तुम्हाला? मला 200च होता ना, 200 रुपये पगार होता. मग ते मला म्हणे 20 रुपये महिना आहे म्हणले, दोघांचे 40 रुपये घेईल म्हणले ताई मी. बाई पण जागा नाही बसायला. मी म्हटलं हे जे लोक बसतेत ना इथंच बसेल म्हणलं तो. मग त्याला थोडंसं तयार झालं, त्याला पुढं बसवलं त्यांनी. मग ते म्हणे ताई याची फीस वगैरे देऊ नका, हा मॉनिटर झाला म्हणे, खूप छान अभ्यास करतो, तुम्ही फटके देता गेला. तर ते म्हणे मला खूप मारते आई, सर मला जीव लावून शिकवा, 1च महिना शिकवा म्हणे, मला काही जास्त जीव शिकायचं नाही म्हणे. मग 1 महिना ट्युशन ठेवली त्याची, मनीषाची 1 महिना. मग इंग्लिश चांगलं येऊ लागलं, मला ते इंग्लिश चांगलं जमत होतं. मग मी ते काय पाठांतर करून घ्यायची. मी नेहमी 10 शब्द पाठ करायची, हे आपली पाठ झाली पाहिजे. मग पोरांना विचारू, पोरांना चुकीचं सांगितलं तर कसं करणार मला, म्हणून मग मी पोरांचा अगोदर अभ्यास घ्यायची. सासूबाई म्हणायच्या मारू नको ग, लेकर लहान येतात. माझ्यासोबत 31 वर्ष माझ्याबरोबरच होते सासूबाई. माझी सासूबाई आज मी माझ्याबरोबरच आहेत, आज पण माझ्याबरोबरच आहेत. तर 100 वर्षाच्या पुढे गेल्यात, पण त्यांचंच मार्गदर्शन घेते मी आज पण. फक्त काय म्हणायच्या, डोक्यावरचा पदर पडू देऊ नको आणि चारित्र्य संपन्न राहशील. आपण फार मोठ्या घरातले लोक आहोत. माझे सासरे पण म्हणजे सर्व्हिसला होते, आधी ग्रामसेवक होते, नंतर विस्तार अधिकारी झाले. आमच्या गावामध्ये कोणी सर्व्हिसला नव्हतं, पण माझे मिस्टर डॉक्टर केले त्यांनी, आणि तेही स्वतः सर्व्हिसला होते. आणि ते फार कडक होते, पण म्हणजे मला काही जास्त बोलत नव्हते, पण सासूबाई मला खूप चांगली शिस्त लावली त्यांनी. आता तुम्ही मुलांसाठीच निर्णय घेतला होता की गाव सोडून इथेच राहायचं, नोकरी करायची, मुलांना शिकवायचं. हे सगळं करत असताना कधीतरी असं झालंय का की नोकरीमुळे मुलांकडेच लक्ष देता आलं नाही, असं झालं कधी? नाही झालं असं सुरुवातीला,
पुष्कळ काम असायचं ना कॉलेजला. म्हणजे सकाळी 9ला गेलं का तर संध्याकाळी 5:45 सुट्टी व्हायची. कुणाला नॉन टीचिंग लोकांना, आम्हाला 6 वाजता. 15 मिनटं लेट सगळे हॉल लावायचे. आणि भुलेमामा सहकार्य करायचे मला, आम्ही दोघंच होतो ना. आणि नंतर मग 6:30 पावणे 7 वाजायचे घरी यायला, कारण पायी ड्युटी होती ना माझी. पायी जायचं आणि पायीच यायचं कॉलेजला. पण येताना येत नव्हत्या. एक होती मुलं ताई, नको मला पैसे, माझ्याकडं उद्या पैसे येणार आहे 10 रुपये. म्हणजे दुपारी पुस्तक विकले की 10 रुपये यायचे. महिन्याचे मला 200 रुपये पगार व्हायचा माझा मला. आणि मी मागणी केलीच नाही कुणाकडे पैशाची. मग ते म्हणले, मेवणी बाई अशा घरात कसे राहता तुम्ही? तर एक मराठी म्हण आहे सर, म्हणजे एक तर पहिली दोस्ती सांगते तुम्हाला. मी दोस्ती अशा लोकांशी केलेली आहे म्हणलं डॉक्टर साहेब, आसील शेखर दोस्ती, आसील शेखर दोस्ती, कमसील से निपती नहीं, कमसील से निपती नहीं, सोने की अंगठी पितल में चुकती नहीं, पितल में चुकती नाही. अशा दोस्ती म्हणजे अशा मैत्रिणी आहेत म्हटलं माझ्या. आणि घर जे आहे असं तर केळीवर नारळीने घर चंद्रमोळी. म्हणजे काय म्हणलं याच्यामधून सूर्य आणि चंद्र भेटायला येतात मला. हे छिद्र आहेत ना, याच्यातून संध्याकाळी चंद्र येतो आणि सकाळी सूर्य येतो म्हणलं मला भेटायला. तुम्हाला येतो का म्हणलं डॉक्टर साहेब भेटायला? तुम्हाला बाहेर जावं लागतं, मला तर रूममध्येच भेटायला येतात म्हणलं. ते म्हणले असं कसं? मी म्हणलं असं धरा तुम्ही, पहा चंद्र येतो का नाही. ते म्हणले हो. मग त्यांच्यानंतर ते इथं शेळ्या मेंढ्या घ्यायला आले. त्यांच्या बंदी बांधला 400-500 एकर जमीन आहे त्यांच्याकडं. 40 गडी आहेत नुसते त्यांच्याकडं. फार मोठं कुटुंब आहे माझ्या बहिणीचं, सख्या मावशीची मुलगी आहे माझ्या. मग ते म्हणे आपल्याला धनु वाघ म्हणून एक कॉलेजला त्यांचा भागचा आहे, त्यांना 2-3 लाख रुपये कुणाकडे भेटतील आपल्याला, आणि शिलाताई ढाकणीकडे भेटतील म्हणे. ते कोणत्या शिलाताई ढाकणे म्हणे? तुमच्या ताईची बहीण म्हणल्या. म्हणे हो हो, उतार गेली त्यांच्याकडे गेली एकदा नवीन जालन्यात तिथं का? म्हणे हो त्यांच्याकडे भेटतील म्हणे. म्हणे हो. म्हणजे ते परमनंट झाले आता आणि मुलगा तहसीलदार आहे म्हणे त्यांचा. हो 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 म्हणे. मग त्यांनी मला फोन केला, बोलले मी म्हणजे ताई असं असं काम आहे. म्हणलं चेक देते म्हणलं, एवढे माझे नगदी पैसे नाही भेटणार तुम्हाला, काय हरकत नाही म्हणले. मग मी भेटायला येणार आहे म्हणले तुम्हाला संध्याकाळी. म्हणले या. मग आल्यानंतर ते काय म्हणले, पहिल्यांदा केळीवर नारळीने घर चंद्रमोळी. खरोखरच चंद्र आणि सूर्य तुम्हाला भेटायला आला. तुमच्याकडे एवढे पैसे उपलब्ध होतील असं वाटलं नाही. म्हणलं आता मुलाचा पगार होतो, माझे पैसे तसेच राहतात, म्हणून तुम्हाला मी पैसे देऊ शकले. तर काय आहे म्हणे, जुनी म्हणे, पांग फुटतो माणसाचा, पण माणसाने कष्ट करावं लागते, त्रास घ्यावा लागतो आणि मान अपमान सन्मान सगळं सहन करावं लागतं. विशेष म्हणजे मला माझा गणेश MA ला होता त्यावेळेला आणि 26 जानेवारी होती साहेब. तर मला म्हणे झेंडा फडकला आणि मला ड्युटी असायची, पण गुलीमामाला म्हणले मी डब्बा घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही थांबा. मग घरी गेले, माझ्या अंगावर पांढरी साडी होती. घरी गेल्यानंतर मला फोन आला राजूरावचा, ताई भगवान कार्यालयामध्ये ये म्हणे ताई तू. तरी म्हणलं तर सवासणीचा कार्यक्रम आहे तिथं 26 जानेवारीला, आपल्याला झाडायला नाही तर वाढायला बोलीला असं म्हणलं. आपण कशाला जायचं एवढ्या लोकांमध्ये? समाजाचे लोक सगळे असतात तिथं. आमची समाज वंजारी समाज येतो सगळा, इतर समाज येतो पण वंजारी समाज जास्त राहतो. मी म्हणलं हो ठीक आहे भाऊ येते मी. ते म्हणले नाही नाही तुला गाडी पाठवायला ताई. मी म्हणलं गाडी काय करायची भाऊ, येते मी. आता मला माहीतच नाही मला समाजभूषण पुरस्कार मिळणार आहे. आणि मग मला बोलायला आलं तर मी काय केलं, शेजारच्या भाबडबाई, केंद्रेबाई, कराडबाई यांना पाठवून दिलं त्या गाडीमध्ये. मी म्हणलं गाडीत काय करायचं आपल्याला, जाऊन चांगलं नाही गाडीत जाणं. त्यांना पाठवलं. ते म्हणे ताई आल्या नाहीत का? नाही म्हणे त्या नाही आल्या, ते येतो म्हणल्या मागून. संदीप होता तिथं, ते म्हणलं आई नाही यायची, मी जातो आणायला. ते म्हणलं नाही पुन्हा गाडी पाठवतो मी. मग गाडी पाठवली. मग राजूभाऊ म्हणले ताई तुला यावं लागते, तुझ्याकडे काम आहे, दुसरं काही काम नाही, तू ये म्हणे. मग ज्यावेळेस मी गेले तर मग तिथं आपले साहेब शंकरराव राव, ज्ञानोबा मुंडे औरंगाबादचे, विमलताई कडपे, तिडके मॅडम, राजूराव, प्रतिष्ठित लोक येऊन उभा राहिले मला घ्यायला. मी म्हणलं मी असं काय काम केलं एवढे लोक मला घ्यायला आले. म्हणजे मला थोडी घाबरले मी की एवढे माणसं मला घ्यायला आले. साधी साडी अंगावर आपली छोटी छोटी ती पांढरी शिपायाची साडी नसते का, ती साडी माझ्या अंगावर, आणि मला पुढं व्हा म्हणले. मी म्हणलं मी घे मागं, मला पुढं का म्हणते, काही कल्पना नाही ना मला. मग बसवलं, पुढं लिहून बसा म्हणले इथं. आणि माझे 5-6 पानं लिहून घेतले होते, संदीपने असं लिहून घेतलेलं होतं. ते वाचायला सुरुवात केलं, पण माझं नाव आता काही आलेलं नव्हतं त्याच्यामध्ये. म्हणले समाजामध्ये असं कष्ट करून मुलाला शिकवणारी, राष्ट्रमातामध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या कार्यरत असलेल्या शिलाताई सुभाषराव ढाकणे यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात येत आहे. तर मला म्हणजे आश्चर्याचे धक्के बसले, कारण आपण एवढं काय केलं तर त्यांनी सांगितलं चारित्र्य संपन्न आहेत, कष्टाळू आहेत, मुलाला घडवत आहेत,
मुलीचं पण लग्न केलेलं आहे आणि स्वतः पायी जातात आणि पायी येतात कॉलेजला, आणि कॉलेजलाही खूप चांगला वेळ देतात. साहेब, मी आत्तापर्यंत कॉलेजला कधीच म्हणजे असं बाहेरचं समजले, माझं कुटुंब, माझं घर, माझं कॉलेज, माझं घर आहे. आज पण मला प्रत्येक कार्यक्रमाला पत्रिका येते तर मी तिकडचा झेंडा अगोदर फडकते, मग माझ्या कॉलेजला झेंडा फडकायला येते. मी 31 वर्ष झेंडा म्हणजे सांभाळला कॉलेजचा, पण आज माझ्या कॉलेजचा माझ्या हाताने झेंडा फडकवते, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. असं वाटतं ही साधू संतांची सगळी किमया आहे, ही सर्वांचा आशीर्वाद आहे मला. आणि मी सर्वांना म्हणजे एवढं सांगू इच्छिते, ज्यानं जर कष्ट केले तो निश्चितच झेंडा फडकू शकतो, एवढं मी सांगू शकतो. तुमच्या काळात सोशल मीडिया नावाचा प्रकार नव्हता, मोबाईल फोनही दुर्मिळ होते, मात्र आताची पिढी सगळी डिजिटल झाली, ही काळाची गरज आहे. आताची जी इंटरनेटमध्ये गुंतलेली पिढी आहे, सोशल मीडियात गुंतलेली पिढी आहे, आणि तुम्ही तुमचा एकीकडे संघर्ष आहे. आजच्या मुलींना काय संदेश देऊ इच्छिता की बाबा संसार कसा केला पाहिजे? तुम्ही तुमचं पूर्ण मुलाखतीत उदाहरण बघितलं, जे काही वाट्याला आलं तर तुम्ही सक्षमपणे उभं राहून तुम्ही एकट्या म्हणजे कुटुंबच नाही चालवलं तर ते घडवलं, आणि आता तुमचं कुटुंब अनेक कुटुंबांना ज्ञानदान करायचं काम करतंय. मुलींना काय सांगणार? आताची जी पिढी आहे, थोडंसं काही झालं कोणीतरी आत्महत्या करते, लग्नानंतर अनुभव होती, लगेच डिवोर्सचं प्रमाण देखील वाढलंय. आजच्या मुलींना काय संदेश द्या तुम्ही? आता मी कॉलेजला नोकरी केलेली आहे, त्याच्यामुळे मुलींचा संबंध जास्त आलेला आहे माझा. मला मुली पण खूप घाबरत होत्या, आणि मला NSSच्या कार्यक्रमाला पण मॅडम मला पाठवायच्या. योग महोत्सवाला पण औरंगाबाद, उस्मानाबाद, कळंब, म्हणजे जिथे जिथे योग महोत्सव झाले तिथं मला पाठवायच्या. तर मला काय म्हणायचं आहे, मी म्हणजे चांगल्या वाईटबद्दल बोलणार नाही, चांगल्या निगेटिव्ह बोलणारच नाही, पॉझिटिव्ह बोलते. मुलींना पहिलं आईवडिलांनी खूप छान लक्ष दिलं पाहिजे घरामध्ये. खरी आईच महत्त्वाची वडिलापेक्षा पण. वडील तर म्हणजे जास्त मुलींना बोलू शकत नाही, पण आई बोलू शकते. आईला सगळं अंतरात्म्यातलं मुलीचं कळतं, कारण ती पहिलीच दुर्गा आहे, स्त्री आहे, म्हणजे ती जिजाऊच आहे. तर मग तिनं लक्ष देणं गरजेचं आहे, आईनं. आणि एकदा चांगलं वळण पडले इंद्रियाशी वळण, आणि एकदा मुलगी शाळेत जायला लागली की म्हणजे मैत्रिणी चांगल्या असणं, तिच्या मैत्रिणी चांगल्या असणं, आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्राचार्याच्या किंवा मुख्याध्यापकाच्या HMच्या कानावर घालणं की माझ्या मुलाकडे लक्ष ठेवा. म्हणजे आणि मुलगी एकदा कॉलेजला जायला लागली की चारित्र्य संपन्न असली पाहिजे मुलगी. मग त्या मुलीला म्हणजे कोणत्याच मुलाची बोलण्याची हिंमत होत नाही चारित्र्य संपन्न असल्यावर. आणि मुलगी पहिली तर दुर्गाच असली पाहिजे, धिट्ट असली पाहिजे. आता अहिल्याबाई होळकर किती धिट्ट होत्या, जिजाऊ किती होत्या, सावित्रीबाई किती धिट्ट होत्या. त्यातल्याच आपण एक दुर्गा आहोत, पण त्यांची इतक्या नाही, त्यांची सावली पण नाहीत आपण, पण आपण दुर्गा आहोत. पूर्णच मराठवाड्यातले म्हणण्यापेक्षा जगभरातल्या जेवढ्या महिला आहेत तेवढ्या सावित्री आहेत आणि दुर्गाच आहेत. ही दुर्गा म्हणजे आता 9 दिवस आता हे देवीचं चालू आहे घटस्थापनेपासून तर दसऱ्यापर्यंत दुर्गाच बसलेली. एक छोटीशी दुर्गा मी पण आहे, कारण मला जे काही थोडंसं करता आलं, जेवढी हिंमत धरता आली तेवढी त्या म्हणजे मुलींच्या बाबतीत बोलला तुम्ही. तर कॉलेजला आल्यानंतर चारित्र्य संपन्न असलं की मुलं बोलायची हिंमत करत नाही, आणि ती चारित्र्य संपन्न असली तर शिक्षण चांगलं घेऊ शकते. आता MBBS होऊ शकतात मुली, इंजिनियर होतात, डॉक्टर झाल्या तर जरा थोडंसं आईवडिलांना वाटतं माझी मुलगी MBBS झाली, थोडं MD करू शकते. लग्नाची घाई असण्यापेक्षा शिक्षणाची घाई करणं गरजेचं आहे. जेवढं आपण शिक्षण चांगलं घेतलं तर आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. मीच एक नोकरी केली नसती तर माझा मुलगा तहसीलदार होऊ शकला नसता, कारण शेतीमध्ये किती शेती असली तर एवढे पैसे लावू शकत नाही. कारण ज्यानं मुलं घडवले त्यांनाच विचारा तुम्ही किती त्रास होतो. तर मी पण त्यातली एक आई आहे आणि मला एकटीला सगळं करावं लागलं, त्याच्यामुळं सारखा अभिमान तर वाटतो. पण आईच्या हातात निश्चितच मुलं घडवण्याची ताकद आहे. आई काही पण करू शकते, आई कामही करू शकते, आई बोलू शकते, आणि आईनं जेवढं मार्गदर्शन केलं तेवढं गुरुसुद्धा करू शकत नाही. आई जेवढं म्हणजे घडवते मुलांना, असं नाही बाळा असं कर, खाण्यापिण्यापासून त्याचं सगळंच आई करते ना, तसं मुलीनं चारित्र्य संपन्न असणं आणि शिक्षण पूर्णच घ्यायला पाहिजे. कारण पूर्ण शिक्षण घेतलं तर ती स्वतःच्या पायावर उभं राहू शकते, आणि तिचं पुढच्या काळात कुठली वेळ आली तर त्याला डगमगू शकत नाही. मला तर आता त्या काळामध्ये माझ्या एवढं नोकऱ्या करत नव्हत्या बाया, मला सुद्धा म्हणजे करताना खूप त्रास झाला की नोकरी करणं म्हणजे क्षुल्लक मानत होते पूर्वी. आता नोकरीची काळाची फार गरज आहे, आणि दोघांनी नोकरी करणं, तेव्हा महागाई खूप वाढलेली आहे, त्याच्यामुळं नोकरी करणं दोघांची पण फार गरजेची आहे.
आणि स्त्रियांनी नोकरी, मुलींना नोकरीच केली पाहिजे आधी, नंतर लग्न केलं पाहिजे. स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न करू नये आणि तिच्या पसंतीने केलं पाहिजे. कुणाच्या दबावाखाली करून नाही करायला पाहिजे लग्न. मुलीनं स्वतःच, आता माझीच मुलगी 8वीला असताना मी विचारलं होतं, म्हणजे अजून परिस्थिती किती जुनी होती, पण माझी मुलगी रात्री 11 वाजता उठली, झोपलीच नाही. मला म्हणे आई माझं जमवलं, मला पप्पा म्हणले होते की तुला इंजिनियर करील आणि भाऊला डॉक्टर करील, ते तर स्वप्न राहिलंच म्हणे आई, पण मला शिक्षिका तरी कर ना काय. तर सर मला अक्षरशः रात्रभर झोप आली नाही. मग नंतर मी पाहुण्याला, म्हणजे फोन वगैरे काही नव्हता, मग ते कार्ड होते पहिले, पत्र पाठवलं माझ्या हिवाळ्याला. मी म्हणलं हिला पुढं परवानगी देत असते शिक्षणाची तरच लग्न करते, मी थांबते म्हटलं तिथं काही शिक्षण होईपर्यंत, नंतर करू म्हटलं, आपण जमून ठेवू, असं काही नाही. 3 तरुणी कुठं, जालना कुठं म्हटलं. आणि पहिलं असं काही नव्हतं, भेटाभेटी फोन वगैरे काही नव्हते, पत्रव्यवहार होता, तर पत्र आलं तर आई वडिलाच्याच हातात येत होतं. पूर्वी असं नव्हतं ना. मग ते म्हणले काय हरकत नाही, तर मी CTM केलाच मनीषाला शिकवलं. मनीषा कॅरममध्ये पहिली, कबड्डीमध्ये पहिली, खो खोमध्ये पहिली, म्हणजे मनीषा माझी प्रत्येक याच्यामध्ये फर्स्टच असायची. आणि मला काय म्हणायची, आई तुझ्यावर जी वेळ आली ती माझ्यावर आली नाही पाहिजे, मला नोकरी पाहिजे आहे. आज माझी मुलगी पण शिक्षक आहे, माझे जावई शिक्षक आहेत, माझी नात पण डॉक्टर आहे. मला अभिमान कशाचा वाटतो की आपण मुलीला जर शिकवलं नसतं तर ती शिक्षिका होऊ शकते. त्याच्यामुळं शिक्षिका म्हणण्यापेक्षा एक शिपाई जर झाली एक महिला तरी मला सारखा अभिमान होता. फक्त चारित्र्य चांगलं असलं पाहिजे, संपन्न असलं पाहिजे. मला माझ्या कॉलेजमध्ये, मी सारखा अभिमानाने सांगते, मला प्राध्यापक सुद्धा मॅडम घाबरायचे. बरं मला लिहायला बसवलं साहेबांनी, संदीप नोकरी लागलं, संदीपने कामाला लोक लावले, काम करू देत नव्हता, धुळीची अलर्जी होती मला, तर मला रजिस्टर 45 रजिस्टर दिले मी, म्हणजे गेलेले लोक आलेले लोक लिहावं लागायचे मला. तर मी लिहायची नाही, ते पेन्सिलीन लिहायची, ते आले की पुढून टाकायची, लिहायची नाही, आपले बंधू आहेत ते सगळे. तर काळ असा होता मॅडम पूर्वी, म्हणजे नोकरी करायची पण आता प्रत्येकाच्या मागं थोडंफार काम असतंच, पण आपण सहकार्य करण्याची भावना ठेवायची. मग सरांना वाटायचं ताई लिहितात का, घाबरायचे थोडे. मी म्हणजे नाही सर, मी असं काही लिहिलं नाही, रजिस्टर बघा तुम्ही. आणि माझ्याकडेच असायचं ते रजिस्टर लिहिलेलं. आणि बोलताना मला फार विचार करून बोलायचे प्रत्येक प्राध्यापक. मी सर माझ्या अंगात कोणतं ब्लाऊज आहे कोणाला कधी पाहू दिलं नाही, अशीच राहत होते मी कॉलेजला. हे सुद्धा साक्षीला आहेत, हे पत्रकार साक्षीला आहेत. खरं सांगते मी, आता तुम्ही तर माझे विद्यार्थी आहात, तुम्ही मला सततच पाहिलं, एवढ्या हेवी भारी साड्या नसायच्या हो सर, साध्या साड्या असायच्या मॅडम. सांगायला काय हरकत आहे, जी परिस्थिती काढली आपण ती. मुलाला पण माझे एवढे भारी कपडे नसायचे, साधे. आता मात्र किती कपडे ते नाही सांगू शकत तुम्हाला. आणि 12 वर्ष म्हणण्यापेक्षा 6 वर्ष चप्पल नव्हती पाया, पण कधीही डगमगले नाही, कधीच नाही. जो समोर त्रासाला समोर जातो, जो निश्चितच पुढं जातो, एवढं सांगेन. जो जास्त कष्ट करेल तो निश्चित पुढं जातो. ज्ञानेश्वर महाराजांचा त्रास झाला, एकनाथाला त्रास झाला, आपल्यासारखंच काय, आपण तर काहीच नाही ना. त्यांच्या इतका तर त्रास नाही आपल्याला, पण मला खूप त्रास झाला, 3 वर्ष तर खूप त्रास झाला. त्याच्यानंतर थोडं थोडं मी अशी धिट्ट झाले, नाही आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. काय नाही केलं हे सांगत नाही तुम्हाला, खूप काही केलं. रात्री पापड लाटले, फुलाची गाणी बोलल्या, सुपारी फोडली, रात्रीचे पोरं मोठे झाल्यानंतर संघर्षमय जीवन काढले. पण लाज कशाचीच वाटली नाही मला. काम करताना कुणी असं चपराशी म्हणलं तरी मला कधी काही वाटलं नाही. 19 प्राध्यापिका म्हणल्या, जरा वेगळे त्या प्राध्यापिका आल्या, म्हणल्या सर चपराशाला पाठवा म्हणे माझ्याकडं. बाहेर मी होते, मला आवाज दिला, म्हणे चपराशांना कळत नाही का म्हणे, सांगितल्याबरोबर यायला पाहिजे. तर BK शिंदे सर म्हणले मॅडम थोडं व्यवस्थित बोलत जा, त्या एक महिलाच आहेत आणि उत्कृष्ट दर्जाची महिला आहे. अहो शिपाई म्हणण्यापेक्षा सेवक म्हणत जा तुम्ही, किंवा ताई म्हणत जा म्हणे. म्हणलं असं काही नाही सर, मान सन्मान सगळा सहनच करावा लागतो. चपराशी म्हणलं तर काय फरक पडतो म्हणलं सर. पण मनाला असं कुठेतरी वाटायचं की मॅडम असं का बोलल्या, पण ते तिथंच सोडून द्यायचे. आणि जाताना मी कॉलेजचं दर्शन द्यायचं. बघा कॉलेजला गेले ना, हीच रोजी रोटी आपली, म्हणजे सगळे शनी मंदिरचे लोक पण बघायचे, दर्शन घ्यायचे मी. आणि काय म्हणायचे सर मी जाताना, साहेब तिथे गेल्यानंतर सगळे इथले गुण मला अंगीकार होते, कॉलेजचीच मला पूर्ण कष्ट करायची मला बुद्धी दे. तिथून निघले की जेवढे लोक बोललेत, जेवढं म्हणजे कुणी अपमान कुणी मान दिला, तो सगळा इथं विसरू दे. आणि येताना घरी माझ्या विचाराला निघायचे. तर एक दिवस मोदी पंतप्रधान झाले आणि 11 वाजता 10:30च्या बातम्या
आपले शहाजी सर तुमच्या ओळखीचे आहेत ना? आपले राष्ट्रमाताचे शहाजी सौदे. असे 5-6 प्राध्यापकांचे फोन आले मला की मोदी पंतप्रधान झाल्यावर पहिलं पायरीचं दर्शन घेतलं त्यांनी. तर मला म्हणे ताई तुम्ही तर पंतप्रधान लेवलचे विचार आहेत तुमचे. म्हणलं काय झालं सर? म्हणले ताई खरंच मोदीने पायरीचं दर्शन घेतलं, त्याचा उद्देश सांगा म्हणले ताई. म्हणलं सर रोजीरोटी आपली तेच सगळी काही ना, शेती तीच आपली, बंगला तोच, गाडी तीच, आपले विचार मांडण्याची पद्धतही तीच, आपलं सगळं घरच आहे सर. ते आपली जिथं रोजीरोटी होती तेच आपलं खरं म्हणजे घर आहे आपलं ते. म्हणून सर तिथले अंगीकारावे विचार म्हणून दर्शन घेते. क्या बात आहे. मुलाखतीच्या उत्तरात आताच्या पिढीला एक चांगला संदेश दिलाय तुम्ही की बाबा मुलींनी चारित्र्य संपन्न तर असलंच पाहिजे, पण शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे. सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंनी जी देण दिली त्याच्या जोरावर महिलांना क्रांती करता येऊ शकते. त्या शिक्षणाची कास मुलींनी धरली पाहिजेत असा संदेशही तुम्ही शेवटी दिलाय. एक चांगला तुमचा प्रवास या निमित्तानं MC न्यूजला उलगडता आला. ताई तुम्ही आज एका कॉलेजमधून रिटायर झाल्या असल्या तरी दुसरं मोठं क्रीडा शैक्षणिक संकुल चालवत आहे, त्यासाठी MCN परिवाराच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमचा विशेष वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आभारी आहोत. पुन्हा भेटूयात पुढील अशाच एका कार्यक्रमासह. नमस्कार. तुम्ही मला बोलवलात, तुम्ही माझ्या सन्मानानं माझी मुलाखत घेतली. एक विद्यार्थी असून मला सार्थ अभिमान वाटतो. पत्रकाराचे पण आभार मानते. माझे दोन्ही पण पत्रकार आवडतेच आहेत, नेहमीच कॉलेजला येत होते आणि मी त्यांची आवडतीच आहे. ताईच करायची आल्यावर त्यांची मुलगी पण माझ्याच कॉलेजला होती, बरोबर आहे. म्हणजे तुमचा मुलगा होता ना कॉलेजला. सगळ्या मुलांना खूप चांगलं म्हणजे एक चांगलं म्हणजे आज पण इतकी आठवण येते माझी कॉलेजला सगळ्याला. मॅडमला पण खूप म्हणजे आनंद वाटतो. मला बोलवतात नेहमी. रात्रीच फोन आला होता या माझ्याकडं. मी म्हणलं हो येते म्हणलं मॅडम. तर मी माझी मुलाखत घेतल्याबद्दल म्हणजे मनापासून म्हणजे आनंद व्यक्त करते मी. आणि मॅडम ते बुक आणायला सत्कार करते.